आणि दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल फेकला गेला, नंतर समजलं की बॉल फुटलाय. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये तिथे बॉल डेट त्यांनी केला, आयोजकांनी दोन्ही टीमला सपोर्ट केला, समजून घेतलं. परंतु इथे समजा बॉल फुटला तर जो काही डिसिजन असेल तो दिला जाईल त्या बॉलवर, नंतर बॉल पुढचा चेंज केला जाईल, नवीन बॉल मिळेल हे लक्षात घ्या. सुरुवातीला चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ घेऊ नका. आता सन्माननीय श्री एकनाथ पाटील यांचं शुभ आगमन होत असताना आपला हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स मैदानामध्ये आता दाखल होतात. चला रिक्वेस्ट टीम नारायणला देखील आपले ओपनिंग ब्लास्टर्स पाठवा मैदानात. टाइम जमानी वेळेला महत्व तुम्हाला द्यावं लागेल या स्पर्धेमध्ये, कारण हा खेळच असा आहे. नियमांच्या बंधनामध्ये जेवढा आपण खेळतो तेवढा या खेळाची रंगत वाढते. दोन्ही टीमचे 12वे. चला दोन्ही संघ आपले अतिरिक्त प्रतिनिधी 12वे पाठवा. नेरे परिसरातून आलेला मोहाचे वाडी हा संघ आपण बघतो. रोनव 11 नाव अगदी नारायण संघाची सलामीवीर फलंदाज ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये दाखल होत असताना लक्षात घ्या. आता आयोजकांनी ही सूचना पहिल्यांदा दिली, या स्पर्धेमध्ये तुमचा ड्रेस कोड हा कंपल्सरी आहे आणि चेसिंग देखील कंपल्सरी आहे. मैदानामध्ये जे 11 खेळाडू उतरतील त्यांचा ड्रेस कोड सेम पाहिजे. चला 12वे खेळाडू आम्ही ऍडजस्ट करून घेऊ, परंतु मैदानामध्ये जर 12वा जात असेल, कधी गरज लागली तर तिथे तुम्हाला ड्रेस कोड लागेलच, हे लक्षात घ्या. 11 खेळाडू जर ड्रेस कोड मध्ये नसतील तर पॅनल्टी आयोजकांकडून मिळेल. चला गेम ऑन होते. सकाळचे सत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देवा सर्व काय सुसर्वदा. करूया आजच्या या दिवसाला सुरुवात. प्रारंभ करूया मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय साजिद एंड कडे फलंदाज खेळ. विक्की आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण झेल हवेमध्ये तरंगतो आणि पहिल्याच बॉलवर मोठी सफलता. नावी राहिले फटका फसलाय आणि बिग विकेट. मोठी ही सफलता मिळाली आहे. गोलंदाजी करत असताना नेरे परिसरातून आलेला मोहाचवाडी संघाचा हा मुख्य गोलंदाज सफलता इथे मिळाली आहे. मैदानामध्ये सुरुवात होताना आपण बघितली रणफलकाला आपण अगदी सुरुवात करण्याचा प्रयत्न विकी हजारेचा राहिला आणि तो प्रयत्न त्याचा मैदानामध्ये फसला. झेलबाद झालाय खेळाडू. बॉल पुन्हा एकदा तयार झाले. बॉलिंग ट्रॅक वर मुख्य षटक साजिदला हाताळताना आपण बघतोय. चांगलं संघ नेरे परिसरातून नेहमी भ्रमंती करतो आणि आज ग्रामीण क्रिकेट विश्वामधील आज असंख्य असे संघ, प्रत्येक गावचा प्रत्येक कानाकोपऱ्यातला एक संघ तुम्हाला किमान प्रत्येक
ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळताना बघता मिळतं. आज खर तर निळा संघ वेरेवर आला. बॉल पुन्हा एकदा साजिद सज्ज झाला. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये आलेत. यश आलाय थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी, दूर ठेवलाय या चेंडूला आणि इथे डॉट बॉलची सांगता होत असताना साजिद चॅलेंज करतायत. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये आलेत. म्हणतात ना क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन इज अ व्हेरी डेंजरस बॅट्समन. जेव्हा त्यांना सूर गवसतो तेव्हा खूप मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून येतात. परंतु आज तशाच काही खेळीची आवश्यकता नाहरेंच्या दृष्टिकोनातून राहील. यासाठी एज लागला. बॉल पाठीमागे चालला. डायरेक्ट हिटची संधी होती. भरपूर वेग घेतला. पहिल्या साठ्यांमध्ये डायरेक्ट हिट केलं असतं तर काम बनलं असं. परंतु क्रिकेटमध्ये जर तर स्थानच कुठे तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड तत्परता दाखवता तुम्हाला अजय सांगतात नेहमी. आणि याच गोष्टीचा उल्लेख मी करतो की लगेच हा खेळच असा आहे तुम्हाला काही मिली सेकंड मध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो. जर योग्य डिसिजन घेतला तर इट्स ओके आणि जर उशीर झाला डिसिजन घेण्यासाठी तर इथं नुकसान होतं. सिंगल बनली आहे. पहिली सिंगल अकाउंट ओपन झाला. पहिल्याच बॉलवर विकेट, दुसरा डॉट आणि हा तिसरा चेंडू ज्याच्यावर एक सिंगल बनली आहे. ड्राईव्ह केलं असताना मिड ऑफ मधून चेंडू लॉंग ऑफ कडे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे 18 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू थ्रो केला परंतु अचानक चेंडूने यू टर्न केलं होतं. तर बॅकअप सज्ज होतं. एकच रन याही बॉलवर मिळेल. आक्रमण करायचं होतं. पंच सांगतात की बॅट ग्राउंडेड झाली होती. हाच तो नॉईस होता. अगदी बघू शकता भरपूर अपील तिथे जोरानं झाली. हा जो नॉईस टक्कन आवाज जो आला होता तो आवाज बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नसून बॅट जी ग्राउंड झाली होती. एस पंच सांगत असताना लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये यशला सुरुवात करावी लागेल. साजिदची उत्कृष्ट गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये बघा ती वॅगनर कार आहे जी आता तिथे त्यांनी पार केली. तिथे गाड्या लावू नका प्लीज. यावेळेस नॉईस बॅट मधून आलाय आणि चेंडूने थोडं टर्न देखील केलं. यश इथे परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. बघा जी आता वॅगनर कार ती पार केली तुम्ही प्लीज. तिथे पाठीमागे रस्ता आहे. ते टँकर तिथून येतात पाण्याच्या त्यामुळं तो रस्ता मोकळा ठेवा आणि जरूर तुम्ही पार करा. कोणता फलंदाज कशी फलंदाजी करतो, कोणता गोलंदाज कशी गोलंदाजी करतो हे पॉइंट ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतात ना की बी टू बी नोटेड. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते की स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट कोणता फलंदाजाचा आहे हे जेव्हा नोट होतं तेव्हा आक्रमण होतं. बघा ती कार पुन्हा एकदा तिथेच पार्क केली तुम्ही मित्रांसमोर कंपाऊंड मध्ये. ती कार तू पार्क कर. तिथे पाण्याचे टँकर येतात. साजिदचं पहिलं षटक सुंदर राहिलंय ज्यामध्ये फक्त 2 रन 2 विकेट. पुन्हा एकदा हा वेगवान चेंडू राहिला. प्रचंड वेगाने रिलीज केलेला चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक थोडी चूक करते. थोडा वेग घेतला त्याचा फायदा. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि या 2 रनच्या मदतीनं संघ चाललाय 4 वर. 2 गडी बाद हवाय. सुरुवात हवी आहे मैदानामध्ये. नारायण संघ सध्या 1-2 मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये जिथून एक चांगला अगदी सूर गवसेल टीमला रिदम मध्ये येईल. कारण प्लॅटफॉर्म इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये जेवढ्या जास्त रन येतील तेवढं पुढे जाऊन सोपं जाईल. बाउन्सर अटेम्प्ट केला. प्रचंड वेग आहे. स्पीड जनरेट करत असताना गोलंदाजी मार्कवर सध्या आदम ला आपण बॉलिंग करताना बघतायत. व्हेरी गुड बॉलिंग. आतापर्यंत केलेली जी गोलंदाजी ती फार इंटरेस्टिंग आहे. पुन्हा एकदा आदम सज्ज झालाय. पुन्हा एकदा आदळलेला बाउन्सर चेंडू पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉप कडे आउटफील्ड खूप फास्ट आहे. पंच सांगतील रन मिळतील 4. चौकार.
शॉट पहिला आलाय, जरी थोडं मिसटायमिंग असलं तरी क्रिकेटमध्ये धावा येण्याला महत्व आहे. तर अगदी प्रॉपर टायमिंग होऊ द्या अथवा मिसटायमिंग, बॅट्समन करून भरपूर अपेक्षा असतात टीमला. आज नारायण संघाने जे प्रमुख 2 खेळाडू गमावलेत त्याचा परिणाम सध्या आपण बघू शकतो की सध्या मिडल ऑर्डरवर ह्या संपूर्ण जबाबदाऱ्या येऊन थांबलेत. कांद्याचा वापर चांगला होतोय, लॉंग ऑनचा फिल्डर जेरवर आलाय. चला चेंडू स्टॉप झाला, पहिल्यांदा कॅच कॅरी करायची, नंतर चेंडू तिथे स्टॉप केला. 2 रन इथे मिळतील. सर्वस्व समर्पण करतायत. पॉझिटिव्ह अप्रोच खूप चांगला आहे या टीमचा. आणि सध्या फिल्डिंग करत असताना जे बॉडी लँग्वेज आपण सध्या क्षेत्ररक्षकांची बघितली तर आता असं सध्या वाटतंय की संपूर्ण सर्वस्व समर्पण करायचं दाखवत असताना संगम अगदी वेळेचा योग्य वापर केलाय. प्रॉपर टायमिंग अँड कनेक्शन, वेगाच्या अगेन्स्ट अटॅक. बॉल चालाय सीमा पार षटकार. धावा आल्या, त्यामुळं आतापर्यंतचा जो टोटल स्कोरबोर्ड पहिल्या षटकामध्ये फक्त 2 बनल्या होत्या आणि आता 18 वर 2 ओव्हर नंतर संघ जाऊन पोहोचलाय. नारायण पहिल्यांदा बॅटिंग करताना मध्ये अमोल आलाय बॉलिंग ट्रॅकवर. 2 गडी बाद, 18 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिलाच बॉल हाफ ऑली खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालाय शॉर्ट पॉइंट आणि गलीमधून पाठीमागे फिल्डर 2-2 बॉलचा पाठलाग करतात. लास्ट मोमेंटला चेंडू स्टॉप झालाय. तोपर्यंत भरपूर वेळ या दोन्ही फलंदाजांना मिळाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट ही बघायला मिळाली. 3 धावा या बॉलवर पूर्ण केलेत. सन्माननीय श्री जगन्नाथ ढोंगरे यांचे ते शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करेन या व्यासपीठावर आपलंही हार्दिक स्वागत. सज्ज होता असं पुन्हा एकदा बॉलर आक्रमण करायचं होतं. समोर व्ही शेप मध्ये हा फटका टोलावलाय. बॉल चालाय लॉंग ऑन कडे. पंचांना स्वतःला वाचावावं लागलंय या फटक्यानं. सरळ तीर कमान हा फटका होता, परंतु अचानक चेंडू तोडा वळला आणि ते पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट 1 रन पूर्ण केले. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. संघ पोहोचला 22-22 आणि 2 घडी. आतापर्यंत बॅटिंग करत असताना पहिल्यांदा बॅटिंग चूज केली होती नारायणनं आणि आतापर्यंत त्यांनी गमावले. जेवढी तीक्ष्ण गोलंदाजी या टीम कडे देखील असते तेवढीच गोलंदाजी चांगली द्वितीय सत्रामध्ये बघायला मिळेल. आणि याचसाठी हे शिवधनुष्य पेरायला आताच सुरुवात केली आहे गोलंदाजानं आणि क्लीन बॉल. अंत झालाय. लेग स्टम्प्स वाकवला गेला आणि त्यासोबत आता हा तिसरा गडी गमावला बॅटिंग करत असताना नारायण. रन फलकावर धावा आहेत त्या 22 धावा सद्यस्थितीमध्ये बघायला मिळत आहेत. उत्तम दर्जाची गोलंदाजी झाली परंतु सद्यस्थितीमध्ये कारण मागे षटक थोडं महागड होतं. विचार केला तर पहिले षटक संपूर्ण पद्धतीनं मोहाची वाडी संघाने आपल्या नावी केलं आणि दुसरं षटक नारायण टीमने आपल्या नावी केलं होतं आणि हा ड्राईव्ह केलाय. चेंडूला बॉल चालाय लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर आहेत 1 रन बनले आणि आता दुसरी तिसरी साठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन विकेट. जसा संधी मिळाली त्याचा फायदा उचललाय. 3 रन पूर्ण. यश मंगेश.
चला दुसरी मॅच असेल डीसीसी मोरबी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करे गावादेवी सिद्धी करवले. दोन्ही टीमच्या संघटकांना विनंती करेन की आपण टास्क साठी या. इनिंग ब्रेक नंतर आपण टास्क करणार, त्याच्यामुळे मी दोन्ही टीमच्या संघटकांना विनंती करेन की आपण टास्क साठी रिपोर्टिंग द्या. बॉलर पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्या बॉलिंग नुकताच समीरनं 3 धावा पूर्ण केल्या आणि आता ऑन साइड एंड कडे आले. सलामीला आलेला फलंदाज अविश. अजून मैदानामध्ये भरपूर अपेक्षा अविश कडून आहेत, परंतु गोलंदाजी बघा किती स्टँडर्ड लेवलची गोलंदाजी आहे, किती दर्जा आहे गोलंदाजीचा, किती सुंदर प्रात्यक्षिक पेश केलाय गोलंदाजांनी. आणखीन एक चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी केला, वाईड यॉर्करला पसंती दिली. हा चेंडू एंड इज वेल. हे षटक देखील चांगलं झालंय. 3 ओव्हर पाहता पाहता आता रणांगणामध्ये संपल्या आणि धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचला. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 3 ओव्हर नंतर 3 बाद 25. अंतिम स्लॉग ओव्हर खेळाच्या पहिल्या सत्रामधील शेवटचं षटक फेकलं जाणार आहे मैदानामध्ये. रामजीत हा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला. राईट मोड द विकेट. पहिला बॉल स्लॉग ओव्हर आहे, परंतु गोलंदाजी चांगली आहे मोहचवाडी टीम कडे, कारण प्रत्येक वेगवान गोलंदाजाचा वापर केला जातोय. 2 रन या बॉलवर मिळले आहेत, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळाली नारेंच्या फलंदाजांना तेव्हा सिंगलला डबल ट्रिपल मध्ये जरूर कन्वर्ट केलंय. हे महत्वाचं असतं ना, कारण जेव्हा मोठे फटके थांबतात षटकार चौकारानं कुठेतरी ज्याच्यावर रोख लावली जाते. परंतु स्क्रीजचा विचार केला तर जवळपास 24 पावलांची विकेट आहे. त्यामुळे बॉल जर एखादा वेगवान गोलंदाज जास्त वेगाने फेकत असेल तर टायमिंग एवढं प्रॉपर जुलत नव्हतं, परंतु यावेळेस प्रॉपर करेक्शन आहे. निघून चाललाय सीमारेषा पलीकडे चेंडू. हा स्टँडर्ड लेवलचा शॉट षटकार. SK Production. लॉंग ऑनचा फिल्डर बघा, खूप चपलाई दाखवली. बघा किती ऑन दी स्टंप थ्रो, अगदी लॉंग ऑन वरून हा थ्रो केला नासा एंड कडे ऑन दी स्टंप थ्रो, जो खूप महत्वाचा असतो. आणि काल असाच एक थ्रो आकाश तारेकरने केला होता आणि त्या थ्रो साठी संपूर्ण प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या होत्या. इतका चांगला थ्रो आणि खेळाडू बाद. भव्य दिव्य चकड्यांच्या जंगी शर्यतीची ते सुरू आहेत. ओपन मैदान आणि तिथे सर्जा मला वाटतं 13व्या वेळ तिथे सेमी मध्ये क्वालिफाय झाला. यंदा सर्जानं खूप मोठे नाव लौकिक केलं त्यांचं मालकाचं, आणि सूरज चदा यांच्याकडून ती माहिती आम्हाला मिळते. बॉलर तयार, आक्रमण केलं. पुन्हा एकदा ऑन द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय. चांगली फिल्डिंग, चांगला पिक केला चेंडूला, परंतु थ्रो थोडासा अगदी खाळून केला. 2 रन या बॉलवर मिळते. धावसंख्येचा फलक. चेंडू उचलताना मला वाटतं थोडस बोट ग्राउंडेड झाले, त्यामुळे थोडस इजा होतात, कधी कधी इंजरी होते हलकीशी, परंतु हरकत नाही. धावसंख्येचा फलक 2च्या मदतीनं 36 वर फायटिंग टोटल बनवली आहे. नारेने सकाळचं सत्र हवेमध्ये अद्रत आहे आणि पहिल्यांदा बॅटिंग चूज केली आणि धावा चांगल्या आल्यात. आता पुन्हा एकदा हाफ वॉली स्टाईल बॉलला लॉन्च केला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, झेल कॅरी करतील, क्षेत्ररक्षक होते आदम ज्यानं हा झेल कॅरी केलाय. विकेट डाऊन.
ते जवळपास 5 गडी आता अर्धी सेना मैदानातून बाहेर आले. सुरुवातीचं पहिलं पर्व आता एंडिंग वर आलंय. 36वा ऑन बोर्ड वर आतापर्यंत सजलेत. आक्रमण करायचं होतं पुन्हा एकदा. बॉल चला डीप कव्हर पॉइंटला. फिल्डर आहेत पाठीमागे. 1 रन बनले पाहण्यासाठी. पाहता पाहता दुसरी धावांसाठी भरपूर स्ट्रगल केले. तिसरीचा प्रयत्न आहे परंतु ती तिसरी रन इनकम्प्लीट. अर्धवट राहिली. 2 रन मिळतील. खेळाचा पहिला डाव आता संपला. पहिल्यांदा बॅटिंग करताना नारेनं रन केले 4 षटकामध्ये 38 केलेत आणि 39 धावांचं आव्हान द्वितीय सत्रामध्ये इथे सेट केले गेले. ते अहिल 11 मोहाची वाडी नेरूळ परिसरातील हा संघ बघायच्या रन चेस होतील की नारायण संघ तेवढीच दमदार गोलंदाजी करेल की जेवढी पहिल्या सत्रामध्ये झाली द्वितीय सत्रामध्ये जॉईंट होतील. मंगेश पाटील. चला टॉस साठी या डीसीसी मोरबी टीम संघनायक आपण टॉस साठी या आणि त्यांच्या अगेन्स्ट केणारे गावदेवी सिद्धी करवले दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. एकनाथजी पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. भरपूर स्पर्धा पाहतो. ग्रामस्थांच्या सहसाथीनं साकारलेला हा क्रीडांगण आणि ग्रामस्थांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. एकनाथजी पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. मायचे उद्दाश प्रेमाचा पुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान केला जातोय. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते. चला विनंती असेल मोरबी टीम आणि सिद्धी करणे टीम संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. डोंगरे यांना देखील विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. डोंगराचपाडा गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा पाहतोय. ग्रामस्थ मंडळ चषकाचा क्रीडांगण आणि आज या स्पर्धेचा आपण तिसरा दिवस पाहतो जिथे पहिली मॅच एका साईडला ऋणव 11 नारेन त्याच्या अगेन्स्ट अहिल 11 मोहाची वाडी. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होता खरं तर नारेन संघ आणि पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांच्या अखेरीस टोटल 38 धाबा बनला आणि 39 धाब्यांचं लक्ष ठेवलं अगेन्स्ट केणाऱ्या अहिल 11 मोहाची वाडी टीम समोर. चला टॉस साठी देखील या डीसीसी मोरबी टीम आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट केलेला गावदेवी सिद्धी करवले दोन्ही टीमच्या संघटनेला विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. लक्ष सुद्धा जर तुम्ही वेळेवरती आलात नाही तर पॅनल्टी दिली जाईल. एक संघनायक आला एक संघनायक नसेल तर दुसऱ्या संघाला पॅनल्टी दिली जाईल याच्याकडे लक्ष द्या. आणि जर दोन्ही संघ वेळेवरती नसतील तर षटक कपात केले जातील. अगदी स्ट्रिक्टली हा आयोजन सोहळा तुम्ही पाहता. तर लक्ष असू द्या नारायण टीम तुम्हाला 2 धाब्याची पेनल्टी देखील ऍड केली जाईल कारण की ड्रेसिंग आणि चेसिंग हा स्पर्धेचा कंपल्सरी नियम आहे. जर तुमचा ड्रेस कोड सेम नसेल तर तुम्हाला पेनल्टी पॅनलाइज केली जाईल याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यामुळे खरं तर एक खेळाडू तुमचा ड्रेसिंग मध्ये नाहीये
2 धाब्यांची पॅनल्टी ही पॅनलाइज केली आहे. मोरबी टीमचा संघनायक आलाय. सिद्धी कलर टीमच्या संघनायकाला हा शेवटचा पुकार आहे. लक्ष असू द्या, आपण टॉस साठी या वेळेवरती जर तुमचा संघनायक टॉस साठी आला नाहीये तर तुम्हाला नक्कीच पॅनल्टी पॅनलाइज केली जायच्याकडे लक्ष द्या. अगदी चांगली स्पर्धा पाहतोय. सकाळचा हा मंगलमय वातावरण आणि पहिलीच मॅच अगदी चांगला पहिला सत्र देखील पाहिला, जिथे 38 धाबा काढून सेकंड सत्रामध्ये मोहोचवाडी टीम समोर नक्कीच 39 धाब्यांचं लक्ष ठेवला. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुर्वदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करत आहोत. पहिलाच बॉल गेम ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल प्रहार केला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. ओहो सुपर झेल जिथे संपला. फलंदाज अमोलचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना ऑइल 11 मोहोचवाडी टीमला. ऑइल 11 मोहोचवाडी टीम समोर, कारण की पहिल्याच बॉल वरती धक्का लागलाय मोहोचवाडी टीमला. फलंदाज अमोल मैदानातून बाहेर झालाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साजिद शेख हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. लक्ष असू द्या, टाइम अलर्ट आहे. नक्कीच नारायण टीम तुम्हाला 3 षटक 15 मिनिटांमध्ये फेकायला लागतील. जर तुम्ही एक्स्ट्रा टाइम खर्च केला तर तुम्हाला एक्स्ट्रा फ्लेअर घेऊन सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये खेळावा लागेल. मोरबी टीमचा संघनायकाला सिद्धी कलर टीमच्या संघनायकाला आज शेवटचा पुकार आपण टॉस साठी या. प्रार केला साईडला चांगला फटका. गॅप सोल्युशन करण्याचा प्रयत्न. पावर सर्कलचा षटक या आणि या सेकंड बॉल वरती चौका टोकला फलंदाज साजिदने. पहिला 39 39 धाब्यांचा प्रवास करायचा सेकंड सत्रामध्ये अहिल 11 मोहोचवाडी टीमला. आणि तो प्रवास करत असताना पहिला बॉल वरती धक्का लागला. सेकंड बॉल वरती चौकार. वैयक्तिक संघाचा अकाउंट 4 धाब्याने खोललाय. चेंडूला सन्मान दिला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधल्याने या बॉल वरती सिंगल कंप्लीट केली. एका धावेला प्राधान्य दिलं. एका धावेनं संघ देखील पुढे सरसावला आणि संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धावा पहिला 5 या आकड्यावरती नक्कीच ऑइल 11 मोहोचवाडी. पहिलं षटक म्हटलं तर महत्वाचं षटक असतं. ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर तुम्हाला फक्त 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी करावी लागते आणि ते करत असताना सध्या नारायण टीम साठी गोलंदाज यश. मुख्य ड्रम कार्ड. पहिलाच बॉल वरती विकेट. सेकंड बॉल वरती चौकार. लगेच थोडस बॅकअप दिला जिथे ऑर्पिसचा बॉल डिलिव्हर केला आणि त्या चेंडूला सन्मान दिला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज ऍडम ऑन साइडला केला. अलाउन द कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. पण प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. 24 बॉल मध्ये 39 धावेचा प्रवास मॅच मध्ये करायचा. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची रणनीती आखावी लागेल आणि ती आखली, कारण की पहिल्याच बॉल वरती विकेट गेला. त्याच्यानंतर थोडासा शांत क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा फलंदाज ऍडम प्रार केला. साईडला चांगला फटका. पॉवर सर्कलचा षटक. पॉवरफुल बॅटिंग करत असताना हा पहिला चौकार येतो ऍडमच्या बॅट मधून. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. आदमच्या बॅट मधून चौकार आलाय. 4 धाब्याने संघ देखील पुढे सरकला. धावाची इन्व्हेस्टमेंट पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. चांगला स्टार्ट होईल. 39 धाब्यांचा प्रवास करायचा. पहिल्या षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल डिलिव्हर केला.
तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत संधी होती. अंतिम बॉलवरती सिंगल. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना ऑइल 11 मोहोचवाडी संघ जाऊन पोहोचला टोटल 12 या आकड्यावरती. टॉस साठी देखील आज शेवटचा पुकार असेल, अन्यथा पॅनल्टी पॅनलाइज केली जाईल. लक्ष असू द्या. गावदेवी सिद्धिकर्वे टीम डीसीसी मोरबे टीमचा संघनायक आलाय. खरं तर सिद्धिकर्वे टीमच्या संघनायकाला हा शेवटचा पुकार आहे. मुकेश, चला संघनायक आपण या. मुकेश, लगेच टॉस देखील केला जाईल, कारण की वेळेवरती सर्व सामने कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक टीमला विनंती करेन की आपण वेळेवरती उपस्थित दाखवा. डीसीसी मोरबे टीमचा संघनायकाला नक्कीच गावदेवी सिद्धिकर्वे टीमच्या संघनायकाला विनंती की आपण टॉस साठी या. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली खरं तर मोहोचवाडी टीमला. पहिल्याच बॉलवरती विकेट आला. त्याच्यानंतर संयम शांत दिमाखाने केस साकारला फलंदाज आदमाना साजिदनं, जिथे पार्टनरशिप भरपूर चांगली पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. आता सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला सध्या रून ऑफ 11 नारायण टीमनं. गोलंदाज सोमनाथ हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. चला स्पीडअप देखील करा. लक्ष असू द्या अंपायर्स. नारायण टीम 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकावे लागते, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त प्लेयर घेऊन सर्कलच्या आतमध्ये खेळावा लागेल. पहिला बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सोमनाथ लो फुल टॉस होता. अनसाइडला किल्ला क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक टप्पा इन ऍक्शन चिन्ह उचलती फेकते. तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. स्पर्धा भरपूर चांगले ग्रामस्थांचा भरपूर चांगले सपोर्ट या स्पर्धेसाठी सातत्याने राहिला. एकनाथजी पाटील ज्यांची सकाळच्या सत्रामध्ये आपण या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहिली, त्यांच्याकडून या स्पर्धेकरता 5,000 रुपयाची धनराशी त्या मला या स्पर्धेकरता दिले. त्यांचे आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय. भरपूर चांगली स्पर्धा ग्रामस्थांच्या सहसाथीनं साकारलेले डोंगराचा पाडा गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक. सिंगल आली. एका धाबेनं संघ देखील पुढे सरकला. संघाची धाव संख्या पाहिली. 2 धावेची पॅनल्टी ऍड देखील केली आता आणि संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल टॅपिंग क्रिकेट केला. ऑफ साईडला चांगला फटका कव्हर ड्राईव्ह मध्ये डीप मध्ये चेंडू निघून चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉल वरती 2 धावा. चांगली रणनीती या. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. त्याच्यानंतर येणारे मोठे फटके विजयाच्या दिशेने प्रवास करतोय. सध्या बॅटिंग करत असताना ऑइल 11 मोहोचवाडी संघ. संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती. सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केलाय. मात्र नारायण टीमने गोलंदाज सोमनाथ जड मध्ये फेकण्याचा लो फुलटॉस बॉल अलाउन द कार्पेट. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक फॉर्मलिंग झाला. पॅकअप सुंदर आलं. तोपर्यंत पुन्हा एकदा या बॉल वरती 2 धावा. चांगली रणनीती आखली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती विकेट गेली. त्याच्यानंतर आदमाना फलंदाज साजिद या 2 फलंदाजांना चांगली सुरुवात करून दिली. खरं तर मोहोचवाडी टीमला अनेक चांगल्या स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचला. टोटल 19 धावा धावपुस्तकावरती. लक्ष पाहिलं 39 धावेचा प्रवास करायचा आणि तो प्रवास सुखरूप करत असताना इथे देखील ऑनसाइडला किल्ला. सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी पलटवार. जबरदस्त रणनीती बिटवीन. चांगला तालमेल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सिंगल डबलला प्राधान्य दिलं. एक शांत दिमागाने खेळ करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मोहोचवाडी संघ. टोटल संघाची धावसंख्या पाहिली 21 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या 7. गोलंदाज सोमनाथनं. समोर ऑन स्ट्राईक वरती फलंदाज साजिद हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. लो फुल टॉस. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोअर मध्ये अडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी पलटवार. काय रणनीती या, काय फलंदाजी या. अगदी चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जाणलं. इथे मोहोचवाडी टीमला सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी सामना जिंकू शकता आणि त्याच रणनीतीनुसार सध्या फलंदाजी करत असताना फलंदाज साजिद या मॅच मध्ये. पुन्हा एकदा 2 धावाला 2 धावेनं संघ 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 23 धावा धावपुस्तकावरती. 39 धावांचा प्रवास 24 बॉल मध्ये करायचा आणि तो प्रवास सुखरूप करत असताना चांगल्या स्थितीमध्ये ऑइल 11 मोहोचवाडी संघ. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. सोमनाथ हा गोलंदाज. दुसरा ट्रम्प कार्ड आहे नारायण टीमचा. फक्त दिशा दिली. फ्लिक केला. चांगला फटका एक्झिक्यूट केला. चेंडू चालला. बॅकवास कव्हर केला. क्षेत्ररक्षक जातील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधल्याने या बॉल वरती 3 धावा कंप्लीट केला. अंतिम बॉल वरती 3 धावाला अशा रीतीनं 2 षटकांचा केस समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना ऑइल 11 मोहोचवाडी संघ जाऊन पोहोचला टोटल 26 या आकड्यावरती. करूया टॉस. आई माझी रंगोली माला
धन्यवाद DJ, थँक्यू. सन्माननीय एकनाथ पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. 4 ओव्हरची मॅच असते. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हे लक्षात घ्या. हेड इज कॉल, इट इज अ टेल. टॉस जिंकलाय सनी, टॉस जिंकलाय. निर्णय काय घ्याल? पेंडिंग. यंदा DCCचं चांगलं काम सुरू आहे. भरपूर स्पर्धा गाजवल्यात. ट्रॉफ्या सुरुवातीच्या हंगामामध्ये मिळत आहेत. आज काय अपेक्षा टीम कडून? अपेक्षा तर काय ना, आमचे नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज कोणते फलंदाज आहेत? तू देखील चांगल्या टच मध्ये दिसलेत. आज कोणत्या फलंदाजीकडून सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत आणि गोलंदाजीचं काय? गोलंदाज आहेत आमचे ओमकार आहे, विनीत आहे, केतन आहे, तुषार आहे आणि फलंदाज आहे संकेत आहे, हनुमान आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. हे ते सनी आपल्यासोबत जॉईन झालेत. टॉस झालाय. पुन्हा एकदा जॉईन होऊया मॅच मध्ये. जॉईन होतील कॉम्बॉक्स मधून मंगेश पाटील. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धाबा पहिला संघ जाऊन पोहोचल्या 26 या आकड्यावरती. समालोचन डिपार्टमेंट साठी खरं तर एकनाथजी पाटील ज्यांची आपण उपस्थित पाहिली, त्यांच्याकडून समालोचन डिपार्टमेंट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला. तुमचे आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो. येणारे 12 बॉल 13 धाब्यांची गरज मॅच मध्ये मोहोचीवाडी टीमला. ज्या संघानं अगदी 2 षटकामध्ये चांगलं खेळ साकारलं. पहिल्याच बॉलवरती विकेट गेलं होतं. असं वाटत होतं की प्रेशर मध्ये राहील. खरं तर मोहोचीवाडी संघ मात्र साजीची केली या मॅच मध्ये एक चांगल्या स्थितीवरती नेऊन ठेवलंय सध्या ऑइल 11 मोहोचीवाडी टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज समीर हा गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रार केला ऑफसाईडला चांगला फटका. क्षेत्ररक्षकात आवकेच्या बाहेर. दॅट इज द माइट इट पॉवरफुल इट. ठोकलाय षटकार. मोहोचीवाडी टीम साठी आणि तिथून संघ फ्रंट फुट वरती सन्मान दिला. 5 चांगलं क्रिकेट अगदी तुम्हाला नक्कीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. फलंदाज साजीच्या माध्यमातून जिथे सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या मोहोचीवाडी संघ. सिंगल आली, एका धाब्याला प्राधान्य दिला, एका धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ डबल तिरी 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला सध्या ऑइल 11 मोहोचीवाडी संघ. 39-39 ची गरज होती. आता आमचे स्कोर सांगतील. पुन्हा सन्मान दिला. चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलला प्राधान्य. इथे मात्र थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळतं नारायण टीमच्या माध्यमातून. त्याचा फायदा त्याचा बेनिफिट मिळतो सध्या मोहोचीवाडी टीमला. पुन्हा एकदा 3 धाबा. काय रनअप आहे जबरदस्त रन इन द बिटवीन. 3 धाबाला 3 धाब्याने संघ जाऊन पोहोचला. टोटल 35 या आकड्यावरती 36 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आता अवघ्या 3 धाब्यांची गरज असेल या मॅच मध्ये मोहोचीवाडी टीमला. विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या संघ पाहायला मिळेल. पहिल्याच मॅच मध्ये गोलंदाजी भरपूर चांगली पहिल्या पूर्वार्धामध्ये केली आणि सेकंड सत्रामध्ये तेवढीच चांगली फलंदाजी साजीची आपल्याला पाहायला मिळाली. प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन भरपूर चांगली आहे आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण हे करत तुम्हाला पहिलं करणं गरजेचं होतं. डॉट चेंडूनं विकेट महत्वाचे होते. विकेट आलं नाहीये हे खरं तर डोकेदुखी राहिली नारायण टीम साठी. तिथूनच सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केला खरं तर ऑइल 11 मोहोचीवाडी टीमला आणि तो संघ सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचला. आपल्या करत ऑन साईडला केलाय चांगला फटका. क्षेत्ररक्षकात डीप मध्ये एक टप्पा इन ऍक्शन. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केलाय. ऑन स्टंप थ्रो नाहीये. बॅकअप आला तोपर्यंत 2 धाब्याला प्राधान्य दिला. आता अवघ्या 1च धाब्याची गरज असेल. स्कोर लेवल झाला. येणारे 7 बॉल आणि 1 धाब्याची गरज. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल DCC मोरबे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल गावदेवी सिद्धी करवले. ओहो वेटानाच लेट कट केला. सामना फिनिश. विनिंग फटका केसला फलंदाज साजिदना आणि हा सामना जिंकला. अभिनंदन ऑइल 11 मोहोचीवाडी टीम. हार्ड लक ऋण 11 नारायण टीम. आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना उपयुक्त चांगला खेळ साकारला आणि विनिंग फटका ज्याच्या बॅट मधून पाहिला साजिद ठरला मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक 12 बॉलांना 29 धाबांची उपयुक्त केली साकारल्यानं तिथून सामना जिंकून दिला मोहोचीवाडी टीमला. साजिद ठरला मॅन ऑफ द मॅच. कमान द स्टेज कलेक्टिव्हर मॅन ऑफ द ट्रॉफी
सेकंड मॅच पाहायला मिळेल डीसीसी मोरबे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल गावदेवी सिद्धी करवले. तरी ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन जगन्नाथजी डोंगरे यांना की आपल्या पवित्र शुभास आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी